जिल्हा परिषद निवडणुकीतील बिनविरोधचा ट्रेंड आता विधान परिषद निवडणुकीतही पाहायला मिळतोय। राज्यात 17 जागांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्या। आज त्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। श्रीकांत पाटील यांच्या माघारीमुळे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग आता मोकळा झाला। 4 जून रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या। महाविकास आघाडी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बंडखोर सुनील टिंगरे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाय। विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीसाठी शरद पवारांनी त्यांच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज मागे घेतला। असे हे विक्रम काकडे नेमके कोण आहेत तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। विधान परिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी विक्रम काकडे आणि त्यांचे पिताश्री भाजपचे माजी राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। विक्रम काकडे हे पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत। बिनविरोध विजयानंतर आता ते विधान परिषदेचे आमदार होणार आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 1 जून 2026 रोजी विक्रम काकडे आणि त्यांचे वडील संजय काकडे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। विक्रम काकडे हे सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। पार्थ पवार यांच्या आग्रहामुळेच पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यात आली। या उमेदवारीतून पक्षात पार्थ पवार यांचाच शब्द आता अंतिम असणार असाही संदेश एक प्रकारे देण्यात आला। काकडे यांच्या अचानक झालेल्या एंट्री आणि उमेदवारीमुळे अजित पवार यांच्या काळापासून पक्षात एकनिष्ठ राहिलेल्या पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली। माजी शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी तर पक्षाविरोधात बंड पुकारत अपक्ष अर्ज दाखल केला होता। मात्र पार्थ पवार यांच्या भेटीनंतर त्यांनी माघार घेतली। विक्रम काकडे यांनी निवडणूक आयोगात दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांना 10 कोटी रुपये उसने दिल्याचा उल्लेख आहे। जय पवार यांना कर्ज दिल्याचाही उल्लेख समोर आलाय। यावर विक्रम काकडेंनी स्पष्टीकरण दिलंय। जय पवारांना कुठल्याही प्रकारचं कर्ज दिलेलं नाही। प्रतिज्ञापत्रात लोन आणि ॲडव्हान्स हा कॉलम आहे। जय पवारांना लोन नाही तर ॲडव्हान्स दिलेले आहेत। विक्रम काकडे यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार ते 12वी उत्तीर्ण असून बांधकाम व्यावसायिक आहेत। त्यांच्या नावावर 2 गुन्हे देखील आहेत। विक्रम यांनी जय पवारांना 10 कोटी कर्ज दिल्याचा उल्लेख होता, तो त्यांनी खोडून काढलाय। पण विक्रम यांनी रुबी हॉल क्लिनिकचे परवेज ग्रँट यांना 2 कोटी 17 लाख रुपये, तसेच रुस्तुम भरोचा, श्रीशी एंटरप्राइजेस, काकडे प्रमोटर्स, काकडे डेव्हलपर्स, राज डेव्हलपर्स यासारख्या व्यक्ती आणि संस्थांना सुमारे 40 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज दिलेलं आहे। विक्रम यांच्या नावे 153 कोटी 2,75,256 रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे। शहरातील विविध भागात त्यांचे बंगले, मोकळे भूखंड असून दुबई येथे सुमारे 7.5 कोटींपेक्षा अधिक किमतीचा आलिशान बंगला असल्याची ही माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे। बिनविरोध निवडीनंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं अभिनंदन आणि स्वागत केलं। पुढील 8 ते 10 दिवसात सर्व मतदारांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी बिनविरोध विजयानंतर सांगितलंय। मात्र या बिनविरोध निवडींना विरोधी पक्षानंही मोठा विरोध केलेला आहे। कशा प्रकारे या निवडणुका लढल्या जातात असा सवाल आता विरोधी पक्षाकडून होतोय। या सगळ्या संबंधीचे अधिक व्हिडिओ आणि बातम्या तुम्हाला माय महानगर लाईव्ह वरती पाहता येतील। माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।